ಒಂದೇ ಮಾತರಂ ಮಸೂದೆ ಜಾರಿಗೆ ತರಲು ಕೇಂದ್ರದ ಸಿದ್ಧತೆ. ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಮಾತರಂ ಮಸೂದೆ ಜಾರಿಗೆ ತಯಾರಿ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆ. ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಒಂದೇ ಮಾತರಂ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಯಾಗಲಿದೆ. ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಸೂದೆಯನ್ನ ಮಂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೌರವಕ್ಕೆ ಅವಮಾನ ತಡೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ 2026. ಒಂದೇ ಮಾತರಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸಿದರೆ ಹಾಗೂ ನಿಂದಿಸಿದರೆ 3 ವರ್ಷ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆಗೆ ಒಳಗಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ಮಸೂದೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಮಂಡಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಮಂಡನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೌರವಕ್ಕೆ ಅವಮಾನ ತಡೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ 2026. ಯಾರಾದರೂ ಒಂದೇ ಮಾತರಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸಿದ್ದೇ ಆದರೆ ಅಥವಾ ಅವಮಾನಿಸಿದ್ದೇ ಆದರೆ ಅಂಥವರು 3 ವರ್ಷ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆಗೆ ಗುರಿಯಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಲೋಕಸಭೆ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಬಹಳ ಬಿರುಸಿನಿಂದ ಹೋರಾಟಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಗಂಭೀರವಾಗಿ ಈ ನೀಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲಂತೂ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತು. ಮೋದಿಯವರ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ರು. ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಹಾಳು ಮಾಡಿದ್ದೇ ನೀವು. रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए. अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है. तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है. जब मैं उसका जवाब देना चाह रहा था फिर मुझसे माइक ले लिया. मुझे अपॉर्चुनिटी नहीं दी. मगर मैं क्लियरली कहना चाहता हूं जो ऑपोजिशन का स्टांस. अभी रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए. अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है. तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है. जब मैं उसका जवाब देना चाह रहा था फिर मुझसे माइक ले लिया. मुझे अपॉर्चुनिटी नहीं दी. मगर मैं क्लियरली कहना चाहता हूं जो ऑपोजिशन का. अभी रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए. अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है. तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है. जब मैं उसका जवाब देना चाह रहा था फिर मुझसे माइक ले लिया. मुझे अपॉर्चुनिटी नहीं दी. मगर मैं क्लियरली कहना चाहता हूं जो ऑपोजिशन का स्टांस है. 3 मांगे हैं स्टूडेंट्स की. पहली मांग, करप्ट एजुकेशन मिनिस्टर हैज टू गो. सेकंड, जिन लोगों ने स्टूडेंट्स पे आक्रमण किया, मारा, उन पर एक्शन, अकाउंटेबिलिटी. और थर्ड, दैट प्राइम मिनिस्टर शुड अपोलोजाइज टू द स्टूडेंट्स. These are the 3 conditions. We are not going to have any conversation, any discussion before Mr. Pradhan is sacked. ಇದು ಲೋಕಸಭೆ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಮಾತು. ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆ. ಷರತ್ತುಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಮೊದಲನೆಯದ್ದು ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಪಡೆಯಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ದಾಖಲಾದ ಕೇಸನ್ನು ತೆಗಿಬೇಕು. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಳಿ ಕೂಡಲೇ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಯಾಚಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಷರತ್ತು. अब नॉर्मल अभी
रिजिजू जी ने स्टेटमेंट किया कि वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए। अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है। तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है। जब मैं उसका जवाब देना चाह रहा था फिर मुझसे माइक ले लिया, मुझे अपॉर्चुनिटी नहीं दी। मगर मैं क्लियरली कहना चाहता हूं जो ऑपोजिशन का स्टांस